हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा. तर चला, मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर इथे पहा, आज आम्ही तयार झालेलो आहोत. एकदम सकाळीच 9 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तर आज आम्ही बाहेर जाणार आहोत. म्हणजे लग्नाची बोलणी करायची आहे. ती कोणाची आहे, काय आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये नंतर कळेलच. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळणार आणि स्किप करू नका. तर खूप लॉंग जर्नी आता आम्हाला करायची आहे आणि त्यात साडी नेसलेली आहे, तर ते पण मोठं टेन्शन आहे कारण गरम पण खूप आहे बाहेर, टेम्परेचर एकदम जास्त. तर चला, आम्ही तयार आहोत, दर्शन तयार आहे आणि हिअर इज नम्रता. चला, ट्रॅफिक सगळीकडे आणि या ट्रॅफिकमधून आम्ही चाललो आहे. आता ज्या सुरुवात झाली आहे, आता पोचू कधी पाहू. आम्ही पूर्ण घाटकोपरपर्यंत मेट्रोने जाणार आहोत. पण इथे असं कळलं की अंधेरीपर्यंतच आम्हाला तिकीट मिळणार आणि त्याच्यानंतर पुढे आम्हाला दुसऱ्या रूटला जाऊन तिथून मग पुढचा मेट्रो आहे ना, तिथलं तिकीट काढावं लागेल घाटकोपरपर्यंत. मग आम्ही त्याच प्रकारे निघालेलो आणि आज ना अशी गंमत झाली आमची की नम्रता आणि दर्शन मेट्रोमध्ये चढलेच नाहीत आणि मी एकटीच आत गेलेली आणि त्याच्यानंतर मग लगेचच ना त्याचे डोर्स ऑटोमॅटिक असतात म्हणून ते लगेच बंद झाले आणि नम्रता दर्शन बाहेरच राहिले आणि त्यात माझा मोबाईलसुद्धा दर्शनकडे होता. तर खूप असा गोंधळ झालेला, थोडीफार घाबरलेली. मग लगेच मी एकाकडून फोन मागून घेतला आणि नंतर मग कॉल करून मुलांशी बोलले. चला भेटलो. मी घाबरलेली ॲक्च्युली सुरुवातीला, म्हटलं कसं येणार काय. घाटकोपरपर्यंत मेट्रोने आल्यानंतर ना पुढचा आता ट्रेनने प्रवास चालू आहे. प्रवास केल्यानंतर आम्ही बदलापूर स्टेशनला येऊन पोचलो. इथून आता ऑटो केलेली आहे, इथून जायचं आहे पुढे. तर कुठे जातो आहे आम्ही गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल. चला. आणि केस पहा कसे झालेले आहेत, पूर्ण ट्रॅव्हलिंग करून आलेलं कळतंय पाहून. सेम इयर, काही फरक नाही आहे. घरी जाऊन झोपणार कधी एकदा पोचतोय असं झालंय. ठीक आहे, 50 घे, 50 घे, 50 घे. दिले दिले दिले. चला तुम्ही, चला ना, आम्ही आला. माझे छोटे दिल. चला हां, आलेले आहेत. आता आम्ही जातो वर आणि ही आहे यांची बिल्डिंग. हां, तर इथे पहा आम्ही येऊन पोचलेलो आहोत आणि ही आहे माझ्या नंदेची सून पूजा. हाय. ही पण आहे, ही मोठी नणंद आहे. त्या दिवशी पाहिलं असेल ना, कल्याणच्या ब्लॉग मध्ये होत्या. आणि यांना तुम्ही ओळखलेलं असेल, ताई आहे, भाऊजी आहेत आणि हा आहे शैलेश. तर ह्याचंच आज इथे ना लग्नाची बोलणी होणार आहे, तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि या माझ्या नणंद कल्पनाका, यांचा हा मुलगा आहे शैलेश आणि त्यांचं घर मस्त मोठं आहे, खूप छान आहे. तर चला, आता मुलगीकडचे पण सगळे आलेले आहेत. तर आता पुढचा कार्यक्रम मी तुमच्याबरोबर शेअर करेन. शेवटपर्यंत पहा आणि आमच्याकडे कशा विधी होतात काय ते नक्कीच पहा. वरना ये लोग यहाँ प्रोग्राम नहीं कर पाते. हम लोग ही 4 भाई है, 4 उनकी
दो दो बच्चे बोल रहे थे 8 हो गए एक एक को वाइट ये रख तू सबसे छोटे और
तर चला, साखरपुड्याचा कार्यक्रम खूप छान आणि मस्त असा पार पडला. त्याच्यानंतर सगळ्या दोघांनी पण आशीर्वाद घेतले देवाचे. आणि आता इथे ना दोघांचे पण आईवडील उभे आहेत, त्यांचा ते आशीर्वाद घेत आहेत. आणि त्यानंतर मग इतर जी ज्येष्ठ मंडळी आलेली आहेत त्या सगळ्यांचे ते आशीर्वाद घेतील. आणि हे पहा, भाऊजी आणि ताई. तर ते सगळं झाल्यानंतर ना आम्ही जेवायला बसलो. आणि ह्या दोघांनासुद्धा आम्ही एकाच ताटामध्ये बसवलं. म्हटलं चला, आजपासून तुम्ही एका ताटात जेवायला सुरुवात करा. तर खूप छान, एकदम मस्त वाटलं. हसत खेळत आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे सुद्धा केलं. तर चला मग फ्रेंड्स, हा आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे स्टॉप करते. भेटेन पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा साखरपुड्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्लॉग्स तुम्ही पाहू शकाल. बाय बाय.